पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियमन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणेला होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रणीलाबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथमान म्हण, पांडुरंगा करू करू प्रथमान म्हण, पांडुरंगा करू प्रथमान म्हण, पांडुरंगा करू प्रथमान म्हण. तुझे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास दास तुकार, कृपा दाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंग करू प्रथमान म्हण, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंग करू प्रथमान म्हण, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते. वचनायिका कमळपती, माझे रंकाची विनंती, कर जोडिते कथे काळी, आपण सावे जवळी. लाली मेरे लाल की
जित देखू तलाल, लाली देखने में गई, मैं भी हो गई लाल। राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जी को दास, जन्म जन्म मोह दीजो, श्री वृंदावन को वास। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयावा, करुणा करा दयावा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। करुणा करा दयाळा, करुणा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, पावन झालो चराचरी चरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणावरी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलते वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करी संताच्या, वार करी संताच्या, या वार करे संताच्या, वार करे संताच्या, या वार करे संताच्या, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, या वार करी संताच्या।
वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हा साऊंड थोडासा सरकवता का? थोडासा फक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझ दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे इंद्रायणीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ. देवमान्य संत लोकमान्य संत संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला असून अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. बाबांनो, अनमोल किमतीचा हा जो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे ना, या नरदेहाचा नाश करू नका. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज गंभा वैकुंठवासी गंभा पार्वतीबाई विठोबा रोडे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली, हे मी माझं भाग्य समजते. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वंदन करून त्याचप्रमाणे अलंकापुरीमध्ये बसलेली माझी ज्ञानाई माऊली, माझ्या ज्ञानाई माऊलींना वंदन करून आमचे गुरुवर्य श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी आमच्या गुरुजींना वंदन करून त्याचप्रमाणे तुम्ही सगळे श्रोते मायबाप या ठिकाणी जमलेले आहात, तुम्हालाही वंदन करून त्याचप्रमाणे मला कीर्तना करता ज्या आज साथ करतायत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे समाधान महाराज भगत, आकाश महाराज आरसूळ, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक शुभम महाराज कड आमचा शुभम यांच्याही चरणी वंदन करून आज विना ज्यांनी घेतलं आहे त्या आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी अनुष्काताई, त्यांच्याही चरणी वंदन करून त्याचप्रमाणे मला जे टाळा करता साथ करतायत ते आमच्या संस्थेतील विद्यार्थी, आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्याही चरणी वंदन करून आज उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ह्या ठिकाणी जे लावलेली आहे असे आपले साई माऊली साऊंड सिस्टीम यांच्याही चरणी वंदन करून या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण करतायत असे आपले माऊलीदास चॅनलचे चालक मालक त्यांच्याही चरणी वंदन करून त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून ही सेवा माझ्या वाट्याला आली या मातोश्रींचे सुपुत्र राजाराम भाऊ रोडे, त्याचप्रमाणे निसाळताई यांच्याकडून ही सेवा माझ्या वाट्याला आली, त्यांच्याही चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आज आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मग हे पुण्यस्मरण का करावं तर ऐका, शास्त्र असं सांगतं की घरातून एखादी व्यक्ती निघून गेली तर त्याच्या नावाने काही कर्म करणं गरजेचं आहे. मग शास्त्राने 2 कर्म करायला सांगितले. पहिलं कर्म आहे निषिद्ध कर्म, दुसरं आहे विहित कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय की जे कर्म शास्त्राने करायला सांगितलेलं नाही त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. किमान घरातून वर्षभर एक व्यक्ती निघून गेली, त्याचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या घरातील व्यक्तीने व्यसन करायचं नाही, त्या घरातील व्यक्तीने मांस भक्षण करायचं नाही, त्या घरातील व्यक्तीने वेश्यागमन, त्या घरातल्या व्यक्तीने दारू जुगार यासारखे कर्म करायचे नाही. याला म्हणतात निषिद्ध कर्म. दुसरं आहे विहित कर्म. विहित कर्म म्हणजे कोणतं की जे कर्म शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं आहे त्याला म्हणतात विहित कर्म. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे नित्य कर्म, दुसरं आहे नैमित्तिक कर्म. मग नित्य कर्म म्हणजे काय की जे कर्म शास्त्राने आपल्याला रोज करायला सांगितलेलं आहे त्याला म्हणतात नित्य कर्म. मग या नित्य कर्मामध्ये काय केलं जातं? सकाळी उठायचं, आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची, आपला नियमाचा गाथा असेल, हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल,
याचं वाचन करायचं आणि मगच आपल्या दिनचर्येला सुरुवात करायची. आणि मग असं केल्यानंतर काय होतं? माऊली ज्ञानोबराय सांगतात, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. मी मनामी ते प्राणी दुर्लभ. हरी मुखे माना, 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 हरी मुखे माना. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. माऊली ज्ञानोबराय सांगतात, असा नित्यनेम ज्याच्या घरामध्ये होतो ना, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नारायण सहजोड्याने वास करतात. मग याला म्हणतात नित्य कर्म. दुसरं आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? कशाच्या तरी निमित्तानं केलं गेलेलं कर्म, त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आजचं हे वर्षश्राद्ध सुद्धा काय आहे? नैमित्तिक कर्म आहे. या नैमित्तिक कर्मामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला आहे जयंती, दुसरा आहे पुण्यतिथी, तिसरा आहे श्राद्ध. मग जयंती कुणाची साजरी केली जाते? जयंती भगवंताची साजरी केली जाते, नाही का? कारण देव जन्माला येत नाही, देवाला जन्माला आणावं लागतं. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येतं तेव्हा तेव्हा पृथ्वी माता आपलं गाऱ्हाणं घेऊन भगवंताकडे जाते आणि भगवंताकडे गेल्यानंतर तिला आळवणी करते, विनवणी करते की त्याला आळवणी करते की हे भगवंता, मला या संकटातून तू दूर कर, नाही का? मग केव्हा अवतार घेतात भगवंत? स्वाध्यायामध्ये एक भावगीत आहे, नाही का? जेव्हा जेव्हा धर्माला येते ग्लानी भारती, तेव्हा तेव्हा अर्जुनाचा कृष्ण होतो सारथी. वैजनाथांच्या तपाने तेजलाली जन्मभूमी, दीपस्तंभ या जगाची पुण्य पांडुरंग भूमी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेत असतात. भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म रक्षावया अवतार घेती, आपुल्या पायीची
पायसी भक्त जान धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या आपुल्या पायसी भक्त जना धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतात, म्हणून भगवंताची जयंती. दुसरं आहे पुण्यतिथी. पुण्यतिथी ही संतांची केली जाते, कारण देवाला जन्माला आणावं लागतं, संतांना जन्माला आणावं लागत नाही. ते मनाचे राजे आहेत, येतातही स्वतःच्या मनाने आणि इथेल कार्य संपले की जातात सुद्धा स्वतःच्या मनाने. मग संत मायबाप या भूतलावर अवतार कशा करता घेतात? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, किंवा मग आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी. आवडलं तर वाजवा टाळ्या. महाराज, कलाकाराच्या कलेची कधीही दाद दिली पाहिजे, नाही का? बघा, लोक म्हणतात सहज, म्हणजे आपल्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की कलाकार खूप पैसे घेतात. हा संभ्रम निर्माण झालाय. महाराज, कीर्तन करणं सोपं आहे, पण कला कमावणं हे त्याहीपेक्षा अवघड आहे. कलेला जितकी साधना करावी लागते ना, तेवढी अभ्यास करायला साधना लागत नाही. तुम्हाला जर कलाकारांची किंमत बघायची असेल ना, या तुम्ही आळंदीला. ज्या आळंदीला तुम्ही थंडीमध्ये रात्रीची गोधडी पांघरून झोपतात, त्या आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर आमचे मृदंगाचार्य नवीन शिकाऊ विद्यार्थी रात्रभर थंडीमध्ये पखवाज वाजत असतात, नाही का? ही त्यांची साधना आहे. आणि हे 1 वर्ष 2 वर्ष नाही, 3-3, 4-4 वर्ष. कितीतरी वेळेला रात्रीची भूक लागली तर पोटाला अन्न सुद्धा नसतं. मधुकरी आणणाऱ्या विद्यार्थ्यांची दशा बघा तुम्ही. फार अवघड आहे महाराज, नाही का? म्हणून कलेची कधीही दाद द्या. मग आता 4 वाजेपर्यंत मृदंगाचार्य काय करतात? पखवाज वाजवतात. मग ते झोपायला गेले की मग आमच्या गायनाचार्यांचं गायन सुरू होतं. किती वाजेपर्यंत? 7-8 वाजेपर्यंत ते नॉनस्टॉप रियाज करत असतात. म्हणून मला सांगायचं आहे, तुम्ही म्हणतात ना की कलाकार फार पैसे घेतात. नाही दादा, जगात ताकद नाही कलाकाराच्या. कला विकत घेण्याची जगात ताकद नाही. म्हणून असं कधी म्हणत जाऊ नका. आणि आवडलंच एखाद्याचं गायन, आवडलाच तुम्हाला मृदंग, तर फक्त टाळी वाजवून त्यांचं कौतुक करत चला. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरं आहे श्राद्ध. श्राद्ध कोणाचं केलं जातं? श्राद्ध तुमच्या आमच्या संसारी जीवांचं केलं जातं, नाही का? मग या श्राद्धामध्ये काय केलं जातं? मनुष्य गेला, ज्या दिवशी मनुष्याचं देह अवसान झालं त्या दिवसापासून 10 दिवसाच्या आत पिंडदानाचा विधी आहे. मनुष्य जर संसारी असेल तर त्याचं 13वं करतात. मनुष्य जर ब्रह्मचारी असेल तर त्याचं 14वं करतात. मनुष्य जर वानप्रस्थी असेल तर त्याचं 15वं करतात. मनुष्य जर संन्यासी असेल तर त्याचं 16वं करतात. आणि मग बरोबर 1 महिन्याने येतं मासिक श्राद्ध. मग हे मासिक श्राद्ध, ज्याला आपल्या भाषेत महिना जेऊ घालणं म्हणतात, मग हे किती दिवस करतात? 11 महिने करतात. आणि 12व्या महिन्याला येतं ते वर्ष श्राद्ध.
मग या वर्ष श्राद्धाच्या दिवशी काय असतं महाराज? ज्या व्यक्तीच्या नावाने आपण हा सगळा अट्टहास करतो ना, त्या व्यक्तीचा आज निकालाचा दिवस असतो. आजच्या दिवशी त्या जीवाला यमधर्माच्या दरबारामध्ये उभं केलं जातं. त्याच्या पाप पुण्याची संगती लावली जात असते. बघा, त्याचं पुण्य जर जास्त झालं तर त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे, आणि पुण्य जर कमी झालं तर त्याला नरकाची प्राप्ती आहे. मग आपण त्याच्या नावाने हे कीर्तन असेल, गायन असेल, अन्नदान असेल, भूदान असेल, गोदान असेल, ब्राह्मणदान असेल, सुवर्णदान असेल, आपण त्याच्या नावाने हे जे काही कर्म करतो ना, याचं पुण्य आपल्याला लागत नाही, तर ते त्या जीवाला तिथे लागत असतं आणि त्याच्या पुण्यामध्ये भर पडते. आणि मग तो जीव काय करतो? आपल्याला तिथून भरभरून आशीर्वाद देतो. कल्याण इच्छिते कुटुंबाचे, कल्याण इच्छिते कुटुंबाचे, कल्याण इच्छिते कुटुंबाचे, कल्याण इच्छिते कुटुंबाचे. तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते कुटुंबाचे, कल्याण इच्छिते कुटुंबाचे, कल्याण इच्छिते व्हावे पुरा, कल्याण इच्छिते व्हावे म्हणून हा वर्ष श्राद्धाचा अट्टहास. मग हे आपल्या अगोदर कोणी केलंय का? हे रामप्रभूंनी केलं दशरथ राजासाठी, पांडवांनी केलं पंडू राजासाठी, सगर पुत्रांसाठी केलं भगीरथाने, आणि तुम्ही आम्ही सुद्धा करावं आपल्या पितरांसाठी. विठ्ठल अभंगदारी तुकोबाराय उपदेश करतात. बाबांनो, अनमोल किमतीचा हा जो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे ना, या नरदेहाचा नाश करू नका. अभंगाद्वारे तुकोबाराय उपदेश करतात. महाराज, उपदेश कुणी कुणाला करावा? उपदेश करायला पात्रता असावी लागते, उपदेश करायला अधिकार असावा लागतो. नाहीतर मग लोका शिकवी ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. लोकाला ज्ञान शिकवायचं आणि स्वतः कोरडं ढक राहायचं, तसं नाही. उपदेश करायला अधिकार असावा लागतो. मग इथं उपदेश कुणी केलाय? जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांनी उपदेश केलाय. कोणी उपदेश केला? तुमचे आमचे मूळ जणांचे माथे ठिकाण्यावर आणण्याकरता ज्यांनी गाथ्याची निर्मिती केली ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? अरे, जीवाने जीवाला घाबरावं यात नवल नाही, माणसाने माणसाला घाबरावं यातही नवल नाही. पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमाला सुद्धा तरकाप सुटतो. तुकाराम 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 हो तुकाराम 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 नाम घेत कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. ज्या मृत्यूला देवलोक, मनुष्यलोक आणि पाताळलोक
प्रत्येक जीव घाबरतो तो मृत्यू आमच्या तुकोबरायांना घाबरतो. एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे आणि ते अधिकार संपन्न तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात अभंगाचं प्रथम चरण. आता तरी पुढे हा जीव उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी माझे दंडवत सकळाच्या पाया, माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, ते तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश आवाज द्यायला विको कमी करा ना, आवाज थोडंसं द्या. ते तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. बाबांनो अनमोल किमतीचा हा जो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे ना, या नरदेहाचा नाश करू नका. कारण हा नरदेह कसा आहे म्हटले, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आत्मा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा. नाथ बाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे नाथ बाबांचं मत आहे. पण नाथ बाबांनी या शरीराला एकदाच दुर्लभ म्हटलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन आमच्या ज्ञानोबराय सांगतात दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ संसार तुम्ही कानेना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. नाही का, हे झालं आमच्या ज्ञानोबरायांचं मत. सुभाषितकार काय सांगतात हो, किती आहे हा नरदेह दुर्लभ. सुभाषितकार सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. एखाद्याचं धन गेलं तर परत मिळू शकतं, एखाद्याची बायको गेली तर परत मिळू शकते. आत्ताच्या काळात तसं नाही. शुभम महाराज ऐका, एखाद्याची बायको गेली तर परत मिळू शकते, पण आत्ताच्या काळात आहे का, नाही. आता सिंगल भेटणं अवघड आहे. गेलेली कधी आणायची, जपून राहा. नाही का, मग शास्त्र असं सांगतं की एखाद्याची बायको गेली तीही परत मिळवता येऊ शकते, मित्र गेला तोही मिळवता येऊ शकतो. पण एकदा का हा नरदेह तुम्हाला आम्हाला सोडून गेला की पुन्हा मिळू शकत नकडे नाही. उपाय घडो आले, घडो आले, नखरे उपाय घडो आले, घडो आले, नगडे उपाय घडो आले, घडो आले,
सगळे उपाय घडो आले. हे पावन हा देह एकटाही न्याय नकडे उपाय घडो आले. नकडे उपाय घडो आले. घडो आले. आमच्या कबीरदास महाराजांचं सांगणं असं आहे, मनुष्य जन्मन मोल है न मिले वारंवार, तरुवर से फल गिरे न लगे फिरडार. ज्याप्रमाणे झाडाचं फळ तुटलं की ते पुन्हा चिटकवता येऊ शकत नाही, त्याप्रमाणे एकदा का हा नरदेह गेला की पुन्हा मिळवता येऊ शकत नाही. मग आमचे शंकराचार्य काय सांगतात ऐका, दुर्लभो न मनुष्य देहो देहिणां क्षणभंगुर, तत्रापि दुर्लभम्यन्यम वैकुंठ प्रिय दर्शनम. नाही का? आणि याच्याही पुढे जाऊन शरीराप्रमाणे अजून 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. पहिलं सांगितलं मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषस्य संश्रय. ज्याप्रमाणे शरीर दुर्मिळ आहे ना, त्याप्रमाणे माणूस पण भेटणं अवघड आहे, माणुसकी भेटणं दुर्मिळ आहे. दुसरं सांगितलं साधक भेटणं दुर्मिळ आहे, आणि तिसरं सांगितलं महापुरुष भेटणं दुर्मिळ आहे. आता तुम्ही म्हणताल ताई, अहो माणसाच्या जन्माला आलं की आपल्याला माणुसकी बघायला मिळते का हो माणुसकी बघायला? जर माणुसकी बघायला मिळाली असती तर लोकांना म्हणावं लागलं नसतं, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे सांगणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ही प्रार्थना लिहायची गरज पडली नसती. मनुष्यत्व भेटणं अवघड आहे. माणसामध्ये जर माणुसकी जिवंत राहिली असती ना दादा, 4 वर्षाची मुलगी बलात्काराने ठेचून मेली नसती. माणसामध्ये जर माणुसकी जिवंत राहिली असती तर बांगलादेशमध्ये दीपूचंद्र नावाचा जो मुलगा मेला, धर्माच्या नावाखाली मेला, तो मेला नसता. माणसामध्ये जर माणुसकी जिवंत असती, पहलगाव हल्ला झाला, त्या पहलगाव हल्ल्यामध्ये निर्मनुष्यपणे आमच्यावर गोळ्या घातल्या नसत्या. नाही का दादा? पहलगाव हल्ला झाला, त्या पहलगाव हल्ल्यामध्ये आम्हाला आमचा देश विचारला नाही, आम्हाला आमची जात विचारली नाही, आम्हाला आमचं नाव विचारलं नाही, आम्हाला विचारला आमचा धर्म, आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या दादा. मग आता तुम्ही म्हणताल ताई, इतक्यात तुम्ही माणुसकी सांगत होतात, मध्येच धर्म कुठून आला? ऐका ना, पहलगाव हल्ल्यामध्ये आम्हाला धर्म विचारून गोळ्या घातल्या, आणि आम्ही काय करतो? आमच्याच हिंदू धर्मामध्ये, हिंदू देशामध्ये जातीपातीच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्याच माना कापतो. नाही का? अरे देश टिकला तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर संस्कार टिकतील, आणि संस्कार टिकले तर माणुसकी टिकेल. नाही का? म्हणून धर्माचं सुद्धा रक्षण करावं. अरे दिए में अगर तेल नहीं तो बाती किस काम की, दिए में अगर तेल नहीं तो बाती किस काम की, अगर धर्म ही नहीं रहा तो जाती किस काम की, जाती किस काम की. म्हणून तुकोबरायाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, करणे
करणे काम घेती आम करणे काम काम सांगितलं माणूस की भेटणं अवघड आहे, दुसरं सांगितलं साधक भेटणं अवघड आहे. हल्ली जर आपण बघितलं तर बाधकच आपल्याला भेटतात, साधक भेटतात का हो? साधक भेटणं अवघड आहे. आणि दुसरं सांगितलं महापुरुष भेटणं अवघड आहे, म्हणजे संतांची भेट सुद्धा अवघड आहे. ऐका, देवाला जर भेटायचं असेल तर देव आपल्याला साधनेने भेटता येतो, देव आपल्याला साधनेने भेटतो. पण संतांची भेट होण्याकरता जन्मोजन्मांतरीचं पुण्य असावं लागतं, नाही का? जन्मोजन्मांतरीचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस संत आपल्याला भेटतात. महाराज, संत हे आपल्या जीवनामध्ये परिसाचं काम करत असतात. ज्यांच्या जीवनाला संतांचा स्पर्श झाला त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर संत महात्मे म्हणतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. टाळकरी के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. म्हणून तर साधू संत सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. साधू भेटणं अवघड आहे म्हटले, नाही का? मग जर माणूस पण साधक आणि साधू भेटणं अवघड आहे. भगवंताने हा नरदेह तुम्हाला आम्हाला कसा दिलाय हो? फुकट दिलेला आहे. आणि या फुकट मिळालेल्या नरदेहाची तुम्हाला आम्हाला किंमत नाही. एकाचा हात मोडला, सांगितलं डॉक्टरने, सांगितलं पुन्हा हात बसून मिळतो पण खर्च आहे 16 लाख रुपये. एकाचा डोळा गेला, डॉक्टरने सांगितलं डोळाही पुन्हा बसून मिळतो पण खर्च आहे 20 लाख रुपये. एकाचा दात पडला, डॉक्टरने सांगितलं दातही बसून मिळतो पण खर्च आहे 25,000 रुपये, नाही का? एवढा खर्च आहे आपल्याला आपले अवयव विकत घेण्याकरता. भगवंताने हा नरदेह तुम्हाला आम्हाला कसा दिलाय? फुकट दिलेला आहे. या नरदेहाची तुम्हाला आम्हाला किंमत नाही. आहे का या नरदेहाची किंमत तुम्हाला आम्हाला? नाही दादा. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबांनो, ही संधी भगवंताने तुम्हाला आम्हाला दिली ना, या संधीचं सोनं करा. अनेक वेळेला तुकोबराय आपल्याला शिव्या देतात कधी कधी शिव्या, तरी आपण ऐकायला तयार नाही. कधी कधी मारण्याची भाषा करतात, तरीही आपण ऐकायला तयार नाही. मग मात्र काकुळतीला येऊन तुकोबराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, हो, सकळाच्या पाया हो,
दंडवता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार ए